काय मदत नेमकी सरकारकडून करण्यात येणार आहे? हां, बिलकुल. आता तर पहिली गोष्ट त्याला आपण सुदैवाने काही जर समजा तो जीवित आहे, त्याचा मृत्यू झाला आहे की जीवित आहे, हे पहिलं आपल्याला त्याला हे सगळं युद्ध पातळीवर आपण काम करू. खाली काय आहे त्याचं अजून आपल्याला त्याची माहिती नाही. परंतु दुर्दैवाने जर त्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नातेवाईकांना जे LNT कंपनी आहे काम करते इथे 50 लाख रुपये त्यांना आपण त्यांच्या वतीने देण्याचं प्रावधान करू आणि त्यांच्या कुटुंबातल्या एकाला नोकरी देखील LNTमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. नाही, म्हणून आता जे काय आता हां, बिलकुल आत्ता तुरंत काम सुरू होईल. कारण आता आर्मी पण आहे, नेव्ही पण आहे, कोस्टगार्ड पण आहे आणि NDRF पण आहे. हे सगळे जॉईंट एफर्ट्स घेतील. अशा घटना जेव्हा होतात तेव्हा काही जे एक्सपर्टीज जे आहेत त्याच्यामध्ये आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड, NDRF असे जे वेगवेगळ्या ज्या आमच्या एजन्सीज आहेत त्या माध्यमातून इथं आता काम सुरू होईल आणि मला विश्वास आहे की जॉईंट एफर्ट्समुळे या ठिकाणी राकेश यादव आणि JCB सापडेल. सर, या संपूर्ण घटनेची या घटनेची चौकशी VJTIचे प्रोफेसर बंबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे आणि त्याची सर्व चौकशी होईल. का स्ट्रक्चर पडलं त्याचं जे काही आहे ते चौकशीमध्ये समोर येईल. आणि हाँ सर, कंपनसेशन हिंदी में बता दीजिए कंपनसेशन के बारे में. अभी हम तो चौकशी आपण सुरू केलेली आहे. चौकशी करून जे काही त्याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्याचबरोबर उसी के साथ कंपनसेशन जो है ये हुई जो हादसा हुआ है वो तो बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, दुखद है. उनके परिवार के साथ हमारा सरकार है, शासन है और LNT जो कंपनी यहाँ काम कर रही थी उनके तरफ से 50 लाख रुपए उनको मुआवजा जो है वो देने का निर्णय हमने लिया है और उनके परिवार के एक सदस्य को नौकरी देने का भी निर्णय लिया है. हम उस परिवार के साथ हैं, हमें भी उनके प्रति संवेदना है. Hey there. Subscribe to my channel. And also press this bell icon so you never miss any new updates.